बघा मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची सोलर रूफटॉप योजना ही आत्ताच प्रकाशित झालेली आहे। या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवता येणार आहे। यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 2,500 ते 10,000 एवढाच खर्च येणार आहे। त्यामध्ये महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही मिळून 95% 95% सबसिडी देणार आहे। तुम्हाला फक्त 2,500 ते 10,000 रुपये भरायचे आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या घरी हा प्रोजेक्ट बसवला जाणार आहे। तर या योजनेबद्दल म्हणजेच सोलर रूफटॉप योजनेअंतर्गत जे काही असतील त्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। सरकारचा नवीन GR आलेला आहे, तो GR काय म्हणतो सगळं सांगणार आहे। या योजनेला स्वयंपूर्ण महाराष्ट्र सुद्धा योजना म्हणतात किंवा स्मार्ट योजना म्हणून सुद्धा ओळखलं जातं। बघा मित्रांनो, महाराष्ट्र सरकारचा हा जो नवीन GR आहे, नवीन स्कीम आहे, ही खूप सुंदर आहे। तुम्ही तुमच्या घरी ही स्कीम लावू शकतात आणि तुम्हाला अत्यंत याच्यामधून बेनिफिट्स मिळू शकतात। तर काय योजना बघूया। 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना, ज्याचं नाव आपण स्मार्ट योजना सुद्धा म्हणतो किंवा सोलर रूफटॉप महाराष्ट्र योजना म्हणतो, ही महाराष्ट्र शासनाने राबवण्याचा आता उपक्रम हाती घेतलेला आहे। कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत आहे? उद्योग, ऊर्जा आणि कामगार डिपार्टमेंट अंतर्गत आहे। बघा 6 ऑक्टोबर 2025 हा GR आहे। आणि मित्रांनो, ही जे तुमच्या घरावर सोलर रूफटॉप लावणार आहे ती म्हणजे महावितरण कंपनी, अडाणी अंबानी लावणार नाहीये, हे सरकारच लावणार आहे। तर बघूयात की सरकारचं नेमकं म्हणणं काय ते समजून घेऊयात। इथे सांगितलं आहे स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप योजना सोलर योजना सरकार राबवणार आहे। त्यानंतर शासनाचा निर्णय काय सांगतं? आर्थिक दृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यात प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे तसेच सौर ऊर्जेवर निर्मितीचे उद्योग ऊर्जेच्या घरगुती वापरांना शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्नात अतिरिक्त स्रोत निर्माण करणे, त्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे, याकरिता सरकारने स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप योजना सुरू केलेली आहे। मग या योजनेमध्ये सरकारने काय म्हटलंय बघा, दारिद्र्य रेषेखालील ज्याला आपण बिलो पॉवर्टी लेवल म्हणतो, BPL वाले जर घर बघितले आपण 1,54,622 घरगुती वीज ग्राहक आहेत, तसेच त्यांचा वीज वापर एकूण 100 युनिटपेक्षा कमी आहे। बरोबर, म्हणजे जे BPL ग्राहक आहे, दारिद्र्य रेषेखालील आहे, तर त्यांचा वापर जर 100 युनिटपेक्षा कमी असेल तर त्यांना 95% पर्यंत अनुदान दिलं जाणार आहे। तुम्हाला 3,85,378 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांना एकूण किती आहे? 5,00,000 घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली प्रस्थापित करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे घोषित अनुदाना व्यतिरिक्त अनुदान राज्य सरकारतर्फे देण्याचाही मान्यता देण्यात आली आहे। म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून 95% अनुदान देणार आहेत। फक्त मित्रांनो तुम्हाला 2,500 ते 10,000 पर्यंतच रक्कम भरायची आहे आणि तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार आहे। या योजनेसाठी सन 25-26 वर्षाकाठी 330 कोटी, सन 26 आणि 27 साठी 325 कोटी या एवढ्या रकमेची तरतूद देण्यात आलेली आहे। त्यानंतर सांगितलं योजनेचे उद्दिष्ट दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांना सौर ऊर्जा माध्यमातून विजेमध्ये स्वयंपूर्ण बनवणे, दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जा माध्यमातून उत्पन्नाचा, म्हणजे जर समजा तुमच्या 100 युनिटपेक्षा जास्त असेल तर हे सरकार विकत घेणार आहे तुमच्याकडनं आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हाला पैसे सुद्धा देणार आहे। छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेमध्ये वाढ करणं, स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे आणि अर्थव्यवस्थेचा विकसित करणे हे याचं उद्दिष्ट असणार आहे। बरोबर, योजनेची संरचना सुद्धा मी तुम्हाला सांगितली। त्यानंतर हा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे, लाभार्थ्यांचा वीज ग्राहक गट निहाय हिस्सा लागणारे निधी। बघा इथे सांगितलंय दारिद्र्य रेषेखालील जर ग्राहक असेल, BPL वाले जर असेल, बिलो पॉवर्टी लेवल वाले असेल, तर राज्य सरकार किती देणार आहे? 35% देणार आहे, प्लस केंद्र सरकार सुद्धा देणार आहे। तुम्हाला भरायचे किती आहे? 2,500। याचा पुढच्या पेजवर मी तुम्हाला प्रॉपर डिस्क्रिप्शन दाखवतोय। नंतर दुसरा गट आहे 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिक दुर्बल घटक, म्हणजे APL अबाव पॉवर्टी लेवल। त्याच्यामध्ये जर तुम्ही सर्वसाधारण गट असाल, म्हणजे OBC असाल, ओपन असाल, तर तुम्हाला 20% राज्य सरकार देणार आहे। अनुसूचित जाती असेल 30% आहे आणि अनुसूचित जमाती म्हणजे SC/ST असेल तर 30% राज्य सरकार देणार आहे, सोबत केंद्र सरकार पण। बघा इथे तुम्हाला प्रॉपरली या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन करून दिलेलं आहे। घरगुती वीज ग्राहकांचा प्रकार असेल दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांचा हिस्सा किती आहे? 2,500 रुपये बिलो पॉवर्टी लेवल। मग तुम्ही कोणत्याही कास्ट असा, सर्वसाधारण अनुसूचित जाती जमाती असा, कुठे असा, तुम्हाला 2,500, राज्य सरकार 17,500 आणि केंद्र सरकार 30,000 रुपये या ठिकाणी देणार आहे। मग APL असाल, जर तुम्ही सर्वसाधारण गट असाल, तुम्हाला किती भरायचे? 10,000, राज्य सरकार 10,000 रुपये देईल आणि केंद्र सरकार किती देतील? 30,000 रुपये। मग अनुसूचित जमाती असेल तर यांना 5,000, जाती असेल तरी 5,000, 15,000 कोण देणार? राज्य सरकार आणि 30,000 कोण देणार आहे? तुमचं केंद्र सरकार। म्हणून ही टोटल जर रक्कम बघितली आपल्याला 50,000 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे। मग या योजनेसाठी जर पात्र लाभार्थी आहे किंवा योजना ही कशी असणार आहे, तर यासाठी लक्षात घ्या 25 ते 27 2025 ते 2027 या कालावधीमध्ये राज्य सरकारवर 655 कोटीची भर घालण्यात आलेली आहे आणि या योजनेची अंमलबजावणी कोण करणार आहे? महावितरण कंपनी मार्फत याची अंमलबजावणी केली जाणार आहे। त्यानंतर इथे लाभार्थ्यांची निवड कशा पद्धतीने केली जाईल तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। असं नाही की बाबा तुमचं लग्न असेल तर तुम्हाला मिळेल, असं नाही।
खालील निकषांची परिपूर्तता करणारे घरगुती वीज ग्राहक योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. बघूयात. ग्राहकांकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी जे मीटर आहे ते असणं गरजेचं आहे. तुम्हाला दर महिन्याला बिल येणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा. दुसरा आहे ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली अप्रस्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतला असेल. म्हणजे तुम्ही त्या दुसऱ्या योजना आहे केंद्र सरकारच्या असू द्या किंवा राज्य सरकारच्या योजना असू द्या त्यांचा लाभ घेतलेला नाही सोलर रूफटॉपसाठी. इच्छुक ग्राहकांना राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. म्हणजे जे महाराष्ट्रात जितकेही माझे बांधव असतील त्यांना राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचं आहे. कसं करायचं काय करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. डोंट वरी. वीज ग्राहक थकबाकीत असायला नाही. म्हणजे तुम्ही 3-4 महिन्यापासून बिल भरलं नाही हे असं असायला नको. बरोबर. हे निकष आहे. बरोबर. सोबतच काही अजून त्याला जोडणारे काही निकष दिलेले आहेत. या वीज ग्राहकांचा वीज वापर ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 म्हणजे ऑक्टोबर 24 पासून तर सप्टेंबर 2025 मधील कुठल्याही महिन्यात 100 युनिटपेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक योजनेत भाग घेण्यास पात्र ठरतील. म्हणजे सरळ बघा हा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे. 2024 मध्ये तो ऑक्टोबर महिना आहे, नोव्हेंबर महिना आहे, डिसेंबर आहे, जानेवारी पासून सप्टेंबर आहे. प्रत्येक महिन्यामध्ये किती? फक्त 100 युनिटच्या खालीच तुमचा वापर पाहिजे. जास्त जर असेल बरोबर जास्त जर असेल तर तुम्हाला या योजनेमध्ये तुम्ही पात्र नाहीत. लक्षात घ्या. 100 किंवा 100 पेक्षा कमी. ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 या ड्युरेशन मध्ये तुमचा प्रत्येक महिन्याचा जो नंबर आहे तो 100च्या खाली पाहिजे. मग याच्यावर काही बांधव आहेत किंवा मित्र आहेत ते काय म्हणतील आमचा एका महिन्यामध्ये 150 गेला दुसऱ्या महिन्यामध्ये 50 झाला तर मॅच झाला का? नाही. प्रत्येक महिन्यामध्ये 100 पेक्षा कमी पाहिजे. जास्त नको. 100 असेल तर चालेल 100 पेक्षा जास्त नको. फक्त सिंगल फेज वीज ग्राहकांनाच योजनेत भाग घेण्यास पात्र आहे. जर तुम्ही डबल किंवा ट्रिपल फेज वाले असाल तर तुम्हाला त्या योजनेमध्ये फायदा होणार नाही. तुम्ही पात्र नाही. तुम्ही अपात्र आहे. सिंगल फेज वाले. दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यास येईल. दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य मिळेल. म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट बेस. पहिले फॉर्म भरा तुम्हाला ती योजना भेटणार. म्हणजे तुम्ही नंतर आला जर फॉर्म संपले तुम्हाला भेटणार नाही. डिसेंबर 2025 पर्यंत योजनेत दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या 1,54,622 पेक्षा कमी असल्यास सदर कोटा 0 ते 100 युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी कळवण्याचा अधिकार महावितरणच्या कंपनीच्या अध्यक्षांनी व्यवस्थापनाचा असणार आहे. त्यानंतर याचा जो कालावधी आहे तर मार्च 2027 पर्यंत असेल. म्हणजे सप्टेंबर आपण बघितलं 2025 पासून तर ते 2027 पर्यंत याचा कालावधी असणार आहे. अंमलबजावणीची कार्यपद्धती महावितरण कंपनीद्वारे केली जाईल आणि याच्यामध्ये 1 किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली तुमच्या क्षेत्रावर ते बनवून देणार आहे. काही घाबरायचं काम नाही. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर हा जो बघितलं तुमच्या लक्षात येत असेल तर सदर योजना मेळघाट, नंदुरबार, गडचिरोली यासारख्या दुर्गम भागात प्राधान्याने राबवण्यात येईल. म्हणजे काय या ज्या योजना आहेत या कोणत्या भागामध्ये मोस्टली इम्प्लिमेंट केल्या जाईल तर मेळघाट, नंदुरबार आणि गडचिरोली. असं नाही की महाराष्ट्रामध्ये होणार नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणार आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे. पण प्रामुख्याने मेळघाट, नंदुरबार आणि गडचिरोली जे आदिवासी जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये केलं जाणार आहे. तर आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल आणि जेही माझे मित्र आहे बांधव आहेत त्यांना जर व्हिडिओ आवडला असेल त्यांना जर या योजनेमध्ये काही करायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर तुम्हाला काही डाऊट असतील तेही टाका. सोबत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तुम्ही महाराष्ट्रातील सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून या योजनेचा फायदा बीपीएल वाले सुद्धा घेऊ शकतात आणि एपीएल वाले सुद्धा घेऊ शकतात. कमी पैशामध्ये फक्त किती पर्सेंट भरायचा आहे 2,500 ते 10,000 मध्ये फक्त 5% भरायचा 95% सरकार देणार आहे. तर या योजनेचा फायदा घेऊ शकता. इलेक्ट्रिक बिल येणार नाही. आपलंच बचत होईल. आपल्याला त्याच्या माध्यमातून सरकारला वीज विकता येईल आणि त्यातून पैसे सुद्धा कमवता येईल. चला लाडक्या मित्रांनो आता भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओला असेच नवीन अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात नंतर.